मी अर्चना कुलकर्णी. मनसंवाद, संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण मेंदूबद्दलची माहिती जाणून घेतली. यापुढे आपण मेंदूवरती कोणत्या गोष्टींचा ताण येतो, मन प्रसन्न कशाने होतं हे याबद्दल माहिती घेऊयात. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये वावरत असतो किंवा आपल्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत असतो, नातेवाईकांशी काही आपले संवाद होत असतात, त्याच्यातून सुद्धा कधी कधी आपल्या मना अपमानित होतो किंवा कोणी आपल्या वरती टीका करत असतं. अशा वेळेला आपलं मन खचून जातं. पण इथं खचून जाणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण त्याच्यावरती मात मिळवून आपण कसं राहायचं, तर टीका करणारे असतात, काही माणसं असतात ती खरं काहीही तुम्ही करा पण ती टीका करतातच. पण अशा वेळेला आपण काय करायचं की आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपलं खरंच कुठं चुकलेलं आहे का, किंवा चुकलेलं असेल तर तिथं आपण सॉरी म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. आणि जर आपण चूक नसेल केली तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं. याच्यातून काय होतं की आपल्या मनावरचं ओझं कमी होतं आणि ओझं कमी झालं की आपल्याला जगणं सोपं जातं. आपण याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आपण सतत बाहेर पाऊस चालू आहे म्हणून आपण सगळी आपली कामधामं सोडून तरी घरी बसू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय करतो, आपण छत्री घेतो, रेनकोट घालतो, याच्यापासून पावसापासून आपलं संरक्षण करून आपण आपल्या कामाला जातो. अगदी त्याचप्रमाणे सायकोलॉजिकल शीट्स आपण आपल्या भोवती तयार केली पाहिजेत. मग ही सायकोलॉजिकल शीट्स काय आहेत, तर सर्वात महत्वाचं आहे की आपली ज्या देवावरती श्रद्धा आहे किंवा जी काही दैवी शक्तीला आपण कुठे मानतो त्याचं नामस्मरण करणं आहे. आता मागील महिन्यातच योग दिन साजरा झाला. योग दिनापुरताच न मर्यादित ठेवता नियमितपणे योग केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. आणि याच्यातून एक खूप मोठी आपली मनाची ताकद वाढवली जाते. आणि ह्या ताकदीनेच आपण ह्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींना सामोरे जाण्याची ताकद परत घेऊन आपण आपलं जीवन जगत असतो. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी पायी चालत वारी सुरू केली. ती पायी चालू केलेली वारी हे संत ज्ञानेश्वरांनी त्या काळी चालू केली की त्यावेळीही विठ्ठलाच्या भक्तीच्या ओढीने आणि मनाची ताकद वाढली जाते ह्या वारीमध्ये. जो तो आपल्याला विठ्ठल भेटणार आहे. आळंदीहून पंढरपूरकडे चालत येणं ही सोपी गोष्ट नाही, पण ती घडते का, तर ती मनाची ताकद त्यांची इतकी स्ट्रॉंग असते, त्यामुळेच ते घडू शकतं. आणि त्यामध्ये कसं असतं की आपण एकमेकांना नमस्कार करण्याची पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी ज्येष्ठ नाही, कोणी उच्च नाही, नीच नाही. ही जी मानसिकता त्या काळामध्ये तयार झालेली असती, फक्त त्यांना विठ्ठलाच्या भक्तीची ओढ असते, त्यामधून जी ताकद निर्माण होते, मनोबल वाढतं. मग आता सगळ्यांनाच आळंदीहून पंढरपूरला चालत येणं शक्य नाही. मग त्या लोकांनी काय करायचं, तर आपल्या कॉलनीमध्ये, अपार्टमेंटमध्ये एकत्रित येऊन तिथल्या तिथे जरी आपण भजनाच्या टाळांच्या ठेक्यावरती पावलं टाकत आपल्या परिसरात पालखी घेऊन जावी. त्याच्यातून एकोपा निर्माण होतो आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि विठ्ठलाचं नामस्मरणही होतं याच्यातून. हे जे घडतं. आणि त्याचबरोबर शाळांमधून सुद्धा दिंडी काढण्याची प्रथा आहे. त्या प्रथेमागे देखील हीच भावना आहे की संस्कार होणं, नामस्मरण करणं, ठेक्यावरती चालणं, याच्यातून आपल्या मेंदूमध्ये एक सकारात्मक लहरी तयार होतात आणि त्या लहरी ह्या आपल्या मनाची ताकद वाढवत असतात.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ही माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.